स्वामी समर्थ. भाग 1. भक्त हरीचा ओळख. अक्कलकोटजवळ हरी नावाचा एक गरीब पण अत्यंत श्रद्धावान भक्त राहत होता. जीवनात संकटे होती, पण श्री स्वामी समर्थावरील त्यांचा विश्वास अढळत होता. स्वामींचे नामस्मरण हा त्यांचा खरा आधार होता. भाग 2. संकटाची चाहूल. एके दिवशी हरीचे काम बंद झाले. घरात अन्न नव्हते. कोणी मदतीला पुढे येईना. तरीही हरी रोज स्वामींच्या दर्शनाला जाऊन मनोभावे प्रार्थना करत राहिला. भाग 3. स्वामींची परीक्षा. हरी दर्शनासाठी आला असता स्वामी समर्थांनी त्यांचे कठोर शब्दात बाहेर जाण्यास सांगितले. इतर भक्त सोबंद झाले, पण हरी शांत राहिला. स्वामी जे करतील ते योग्यच असे मागून तो निघून गेला. भाग 4. अढळ श्रद्धा. मठाबाहेर बसूनही हरी स्वामींचे नामस्मरण करत राहिले. दुःख, अपमान, थकवा काही त्यांची श्रद्धा कमी करू शकले नाही. त्यांचे मन पूर्णपणे स्वामींच्या चरणी होते. भाग 5. कृपेचा क्षण. काही वेळाने स्वामींनी भक्तांना हरीला बोलवायला सांगितले. हरी समोर येतात. स्वामी हसले, म्हणाले, तुझी श्रद्धा खरी आहे. स्वामींनी त्यास मस्तकावर कृपादृष्टी टाकली. भाग 7. जीवनात परिवर्तन. स्वामींच्या आशीर्वादाने हरीला चांगले काम मिळाले. दारिद्र्य दूर झाले, पण त्यांचे कधी गर्व केला नाही. अधिक श्रम, सेवा भावी आणि भक्तिमय झाला. भाग 7. कथेचा संदेश. ही कथा सांगतो श्री स्वामी समर्थ भक्ताची परीक्षा घेतात, पण जो भक्त श्रद्धा व संयम सोडत नाही त्याच्यावर स्वामी नक्की कृपा करतात. श्री स्वामी समर्थ.